वेलकम टू ब्लॉग 3. आज आपण आपल्या ट्रिपच्या शॉपिंगसाठी निघतोय. तिला नंतर बघा तुम्ही, आता मास्कच राहू दे. आज आम्ही निघालो होतो मुंबईच्या सगळ्यात फेमस ठिकाणांपैकी एक म्हणजे कुलाबा शॉपिंग करायला. मज्जा करायची आणि काय काय मिळते ते बघायचंय. चला तर तुम्हालाही आमच्यासोबत या छोट्याशा ट्रिपमध्ये घेऊन जातो. आता आम्ही ठाणे स्टेशनला पोहोचलो. मॅडमच्या मर्जीप्रमाणे एसी ट्रेनची वाट बघत बसतो. विचित्र चाळे बघून तुम्ही काही घाबरू नका. मला तर आवडतंच माझ्या बायकोकडून रोस्ट व्हायला. तुम्ही बघाल पाणी मिळेल का? पाणी मिळेल का? पाणी पुढे जाऊन मिळेल. स्वतः तिथे पाणी आणि पाणी नाही दिलं मला बोलते इकडे तिकडे जाऊन बघा पाणी मिळेल. आणि बघा थँक्यू. नाही सारखं आपले जाणं जाणं करते. मी हिला म्हटलं मागे बसलं आपण पुढे जाऊन बसूया इकडे, म्हणजे आत्ता विंडोच्या साईडला आली बसली. मी बोललो पुढे जाऊन बसूया. जागा इथे समोर दिसेल ना, इकडे वेगळी जागा आहे प्रायव्हेट, तिथेच बसूया. तर तिकडे काय बोलते जा एकटा बस. एकटा बसू मी इतना चुभने लगा हूँ सबको. जाऊ मी जातो. थोडा मेलोड्रामा झाल्यानंतर परत आमचा रोमॅन्टिक मोड ऑन झाला. क्षणिक सुख काय म्हणतात ते हेच म्हणायचं, कारण थोड्याच वेळात मॅडमने अजून एक बॉम्बर टाकून दिला. बघ इथं लाईट नाही येते. बघ बघ आता बघ आता बघ प्लीज हा एवढा काळा नाही शायनिंग मार्केट रीच्ड CSMT. I didn't know when I found you that I would find a love so true थोडीशी रोमॅन्टिक शायनिंग मारत बस घेऊन आम्ही आता कुलाबाला पोहोचणारच. in my eyes. कुलाबा कॉजवे वी रीच्ड. शॉपिंग चालू करायची. आता सगळे रुसवे फुगवे सॉर्ट करून थोडीच पायपीट करून आम्ही आता कुलाब्याला पोहोचल्या बघतो तर काय BMCची गाडी आणि बरीचशी दुकानं बंद झाली, पण बऱ्यापैकी ते लगेच गेल्यामुळे आम्हाला थोडीफार शॉपिंग करता आली. थोडीफार नाही, चांगलीच शॉपिंग करता आली. मॅडम आपल्या ट्रिपसाठी नवीन नवीन शॉप्स बघत होते आणि मी आपला व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय. मॅडम ओपिनियन्स विचारत आहेत, मी रिजेक्शन्स देतोय किंवा काहीतरी ॲड ऑन सांगते. मला सवयच आहे नेहमी काहीतरी ॲड ऑन सांगायचं. इट्स इव्हनिंग अँड स्टिल शॉपिंग. 4 वाजल्यापासून जी काय शॉपिंग चालू केली होती त्यांनी पायाची जी काय वाट लावून घेतली ती आम्ही 9:30 पर्यंत आमचं कंटिन्युअस चालू होतं. आता खूप दमल्यानंतर म्हटलं एखादं कॅफे व्हिजिट करूया. आता एवढं दमल्यानंतर सुद्धा आम्हाला कॅफेसाठी पण रांग राहावी लागली. पण इकडे कुलाबाला एक लिओपोल्ड कॅफे म्हणून आहे, खूप जुना कॅफे आहे. 1853 सालीपासून मला वाटतं ते कार्यरत आहेत. आणि लकीली आम्हाला लगेचच टेबल मिळाला. टेबल मिळाल्या लगेचच चिकन बिर्याणी आणि चिकन विंग्स ऑर्डर केलेत. आता आम्ही त्या ऑर्डरची वाट बघतोय. खूपच गरम होते. टिक्का आणि चिकन काय ऑर्डर केलं आपण? चिकन विंग्स ऑर्डर केलेले छान. आणि ही सुंदर बायको माझी. टिक्का बिर्याणी, चिकन टिक्का बिर्याणी व्हिएतनामचा बेस्ट कॉम्बो. आणि मला वाटतं मी मुंबई बंदच करून येणार आहे. आम्ही थोडासा ब्लॉगमध्ये भरपूर भाई दमलो आहे आम्ही. ट्रिपला एवढी वर्थ इट राहील का बघूयात आपण गेस करूयात कोणाचा नंबर जवळ आहे. ओके तुला काय वाटतं आपण तुझ्यामध्ये कितीपर्यंत शॉपिंग केलं? 8-9 हजार. मला वाटतं 10 ते 12. लेट्स या घरी जाऊन आम्ही चेक करू कोणाचं नंबर इज नियर. बघूयात आम्ही बरोबर ठरतोय का. अजून तरी 31 रुपयात झालं. जर आमचा काय टॉकम काहीतरी असते. 60 रुपये झाल्या कारणाने टॅक्सीची स्टोरी आम्ही काइंड ऑफ जिंकलो. कारण टॅक्सीवाले म्हणाले होते की तुम्ही एकतर 100 रुपये द्या किंवा मीटरप्रमाणे चला. डन फॉर द डे.
बीच ठाणे खूप दमलोय आम्ही ऑलरेडी घाम आहे खूप सारी शॉपिंग केली आहे रफली तुम्हाला काही त्यातलं मेजर आमच्या ट्रिपसाठी आहे बीच हिंट देतो मी की बीच ट्रिप आहे आमची मेजर तर त्याच्यात जे आउटफिट्स लागणार आहेत ते आम्ही घेतले तर आम्ही ते आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच पूर्ण तो ब्लॉग येईल त्याच्यात ते आउटफिट्स बोर केलेले असतील आणि एक वेगळी सेपरेट छोटीशी शॉर्ट्स पण बनवू आमचा ब्लॉग आपण इथेच समजा आय थिंक बाय 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 बायको गुड नाईट